आजचा पालखीचा चौथा दिवस. आम्ही सकाळी निघालो आहे. आज कसारा घाट आहे, पाहत आहे तुम्ही. भरपूर साई भक्त बसले तिथे बाहेर दम बिम मारायला. चिलीम सकाळी सकाळ उठून सगळी चिलीम दम मारतात, मग चालत राहतात, आनंद घेत राहतात सगळ्या गोष्टींचा. आम्ही पण निघालो आहे. आता घाट आहे इथलं, 3.5-4 किलोमीटर घाट आहे. घाटात परत भेटूया, पालखींचं तुम्हाला दर्शन देऊया. ओम साईराम. 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 ओम साईराम. हे आमचे पालखीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांचं नाव लिंबू, आम्ही प्रेमाने लिंबू बोलतो. हे खूप चांगली सेवा करतात बाबांची. सर्व साई भक्तांना पाणी पुरवतात मुंबई ते शिर्डीपर्यंत, आणि खूपच चांगली म्हणजे सेवा असते त्यांची. त्यांचं बाबांच्यावरती खूप प्रेम आहे, सगळ्यांचंच आहे. पाण्याची सेवा म्हणजे साईंची सेवा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. सकाळचे मस्त पैकी एकदम मस्त बघा, एकदम फर्स्ट क्लास नजारा बाबांचा, एकदम झकास नजारा. ओम साईराम. आता घाटामध्ये आम्ही एक कसारा 6:30 टाईम झालेला आहे. कसारा घाट सोडून मस्तपैकी बाबांना एकदम मस्त घेऊन एकदम शिर्डीला चाललोय. ओम साईराम. 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 चौथा दिवस आहे. खूप आनंद वाटत आहे. सकाळ सकाळ खूप मस्त एकदम छानपैकी आम्ही आमचं साईचरण मित्र मंडळ, सर्व पोरं साई भक्त एकदम अगदी प्रेमाने जोमाने बाबांची पालखी घेऊन कसारा घाटाच्या दिशेने जात आहे. 1-1.5-2 किलोमीटर अजून कसारा घाट आहे. सकाळ सकाळ एकदम बाबांना घेऊन चालायचा आनंदच वेगळा असतो साईबाबांना. 2 मिनिटं आनंदाचा सोहळा श्री साईबाबांचा हा मेळावा खूप आनंदाचा आहे. आम्ही खूप आनंदात आणि खूप मजेत जात असतो शिर्डीला बाबांची पालखी घेऊन. ओम साईराम. 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 ओम साईराम. ओम साईराम. खूप अवघड टन आहे हा, खूप चढाचा टन आहे. टनापासून थोडीशी विश्रांती घ्यायसाठी पालखी थांबून पाणी पितो आम्ही. बस थोडंसं आता पुढे नाश्ताचा हॉल्ट आहे आमचा 1 किलोमीटरवरती, 1 ते 1.5 किलोमीटरवरती. बस मग तिकडनं नाश्ता करून कसारा घाट चढायचा आनंद घेणार आहे थोड्या वेळात. बाकी आनंद आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. वेळेची फुल तयारीमध्ये असतात. सकाळी पहाटे 3:30-4:45ला उठून बाबांच्या आरतीची तयारी करून पालखी 3 तासाचा त्यांना सावध करून त्यांना उठून त्यांच्यासाठी आनंद, चहाचा, खाली टोस्ट, बिस्किट जे असेल ते साई प्रसादाच्या आशीर्वादाने ते सगळ्यांना लाभ देत लवकर उठून लोक निघतो. पालखी आमची 4:30 पर्यंत निघून जाते सकाळी. साईराम. साईचरण मित्र मंडळाचे साईराम. आमचे प्रमुख पुजारी मागे आहेत, त्यांचे 2 शब्द ऐकून घ्या. हे आमचे लाड आहेत. हे सुद्धा सकाळी आणि संध्याकाळ बाबांचा दोन्ही टाईम बाबांची खूप सेवा, आरती वगैरे छान ते आणि करून घेतात आमच्याकडून. बाबा करून घेतात. बाबांचा आशीर्वाद सर्वांचे त्यांचा आशीर्वाद खूप छान आहेत आणि खूप प्रेमळ आहेत. त्यांच्याशी 2 मिनिटं तुम्ही बोलू शकता. काय नाही, आपल्याला उठून हे सेवा करण्याला एकदम भाग्य लागतं हे करण्याची. आणि आमच्या दरवर्षीचं कामच आहे, कारण बाबांचं सकाळी उठून काय असेल ते बाबांची पादुका वगैरे प्रेम सगळं पुसून व्यवस्थित स्टाफ बीप करून त्यांना पादुकांचा अभिषेक, दुधाने अभिषेक आणि गुलाब जलने अभिषेक करून त्यांची चांगलं तरवितरणी आणि गंधक बिंदक लावून पूजा केली जाते. तर अशा प्रकारे ही सेवा असते. 6 दिवस असो, 7 दिवस असो, 8 दिवस असो. मुहूर्ताच्या हिशोबावरती गुढीपाडवा ते रामनवमी शिर्डी सेवा भरपूर असते. चला तर आता 1-1.5 किलोमीटरवरती आपली परत कसारा घाट आहे. बाबांना पाणी, हे बघा बाबांना पण सर्व जिथे पालखी थांबते तिथे बाबांना सुद्धा पाणी पियाला आणि भक्तांना सुद्धा बाबांचा पाण्याचा आशीर्वाद मिळतो आणि खूप आनंद होतो. चला तर आता घाटातच भेटू. सूर्यनारायणांचे दर्शन
रोडला जाऊन येऊया. हो बच्चा बाबू. सूर्यदेवांचा आशीर्वाद. पालखी ओम साईराम. ओम साईरा. हे पण माझा साथ ये मला उद्या पण ओम साईराम. ओम साईराम. आता आपण पोचलोय घाटाच्या पायथ्याशीर. आता इकडनं घाट सुरू होणार. घाट चालू होणार आता इकडनं. आणि 8 किलोमीटरचा हा प्रवास घाटाचा, पूर्ण उन्हातानाचा. पण काही न वाटता घाट सगळी मुलं आनंदात आणि जोशात चढतात. 8 किलोमीटरचा घाट आहे. आता आम्ही हॉल्टवर पोचलोय, नाश्त्याच्या हॉल्टवर पोचलोय. ओम साईराम. ही पालखी या 3 साई भक्तांनीच आणलेली आहे. फक्त कुठूनची पालखी आहे मित्रा? कांजूरमार. हे तीनच साई भक्त आहेत. तिघांनी मिळूनच पालखी शिर्डीच्या दिशेला घेऊन जात आहे. आज कसारा घाटापासून त्यांची आता कसारा घाट चढत आहे. असा हा बाबांचा आशीर्वाद असतो प्रत्येकाला. 50 जण असो, 100 जण असो, 5000 जण असो किंवा 3 जण असो, पालखी न्यायची बाबा ही शक्ती देतात. ओम साईराम. साईराम. तसंच आता घाटाच्या पायथ्याशीरही आमचे लाड आहेत. पालखीचा मान द्यावा लागतो. घाटामध्ये पालखीचा मान द्यावा लागतो. निशाण पुढे असं उभे असतं. पालखीचा मान देऊन, घाटाचा मान देऊन, पालखीचा ओम साईराम असा पालखीचा मान देऊन, घाटाचा मान देऊन हे आमचे लाड बाबांचं नाव घेऊ. नंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आता घाटाला चढायला सुरुवात होत आहे. जय साईबाबा. साईनाथ महाराज की जय. आता हा घाटाचा प्रवास सुरू झालेला आहे. साईचरण मित्रमंडळाचा हा जल्लोष बाबांच्या शिर्डीच्या दिशेला जात आहे. आता आज घाट चढायचा दिवस आहे, दिवस 4था. 8 किलोमीटरचा घाट आहे, कसारा घाट. सर्व पोरं पालखीच्या अवतीभोवतीच मागे पुढे एकमेकाला खांदा आणि सपोर्ट देत बाबांची पालखी मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम साईराम. बोलो बजरंग बली की जय. तर मित्रांनो, घाटाला सुरुवात झाली आहे. आता घाट चढण आहे. बारी सर्वजण पालखीला खांदा लावत आपल्या शिर्डीच्या दिशेला जात आहे. आता घाट चढून घाटन देवीचं मंदिरात, तिथे आमचा हॉल्ट आहे घाटन देवी मंदिरात. नंतर मग मध्येच कुठेतरी पाण्याला इसावा वगैरे घेत हळूहळू घाट चढून शिर्डीच्या दिशेला जात आहे. ओम साईराम. साईराम साईराम साईराम.